सो मागच्या आपण सेगमेंटमध्ये पाहिलं की आवाजाचे विकार म्हणजे नक्की काय. या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहोत की आवाजाचे विकार हे होतात नक्की कशामुळे. सो जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की आपला आवाज दोन स्वररज्जूंच्या घर्षणावर अवलंबून असतो. कधी कधी काय होतं की स्वररज्जूंवर गाठ येते, ज्याला आपण नोड्यूल म्हणतो, किंवा छोट्या छोट्या पुटकुळ्या येतात, ज्याला पॉलिप असं म्हटलं जातं, किंवा दोघांपैकी एक स्वररज्जूला लकवा बसतो किंवा दोन्ही स्वररज्जूंना लकवा बसतो. कधी कधी स्वरयंत्राला सूज होते, जी कुठल्या इन्फेक्शनमुळे असू शकते, ज्याला लॅरिंजायटिस असं म्हटलं जातं, किंवा कधी कधी अगदी घशाचा कॅन्सर किंवा थ्रोट कॅन्सर याच्यामुळेही आवाजात बदल घडून येऊ शकतात. लहान मुलांमध्ये कधी कधी जन्मतः लॅरिंगोमलेशिया किंवा लॅरिंजियल वेब अशा कंजनायटल डिफॉर्मिटीज असल्यामुळेही आवाजाचे विकार होऊ शकतात. सो आपल्या आसपास होणाऱ्या गोष्टींमुळे आवाजाचे विकार कसे वाढू शकतात. उदाहरणार्थ अगदी रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे, बायको मिक्सरवर काहीतरी काम करतेय, नवरा बेडरूम मध्ये त्याची फाईल शोधतोय. आपण काय करतो, त्या मिक्सरच्या आवाजाच्या वर आपला आवाज चढवून ती फाईल कुठे सांगण्याचा प्रयत्न करतो. सो इन शॉर्ट, दैनंदिन जीवनात आपण आवाज बऱ्याच वेळा विनाकारण चढवतो. किंवा मुलं खेळतायत, मुलांना आरडाओरडा करायचा आहे, आपला आवाज अगदी चटकन वरच्या पट्टीत जातो. सो याला सगळ्याला व्होकल अब्यूज किंवा व्होकल मिसयूज म्हटलं जातं. जरी हे गोष्टी आपल्याला छोट्या वाटल्या तरी त्याचा आवाजाचा परिणाम लॉंग टर्म मोठा आहे. किंवा सतत धुळीच्या वातावरणात काम करणं, याने अलर्जी होऊन आपल्या स्वरयंत्राला सूज येऊ शकते. किंवा सतत कॅफीन सेवन करणं, याने घशाला भरपूर डिहायड्रेशन होतं. किंवा मद्यपान, धूम्रपान, पाणी जास्त न पिणे. आता पाणी आपल्या घशात किंवा स्वरयंत्रात जात नाही, कारण की त्याच्या मागे श्वासनलिका म्हणजे विंड पाईप आहे. पण कॉन्स्टंट पाणी प्यायल्याने काय होतं, आपली लाळ व बाकी काही द्रव जे येत असतात ते आपल्या स्वरयंत्राला लुब्रिकेशन देत असतात. तो हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. कधी कधी अपुरी झोप किंवा खूप तळकट खाणं, तुपकट खाणं, मसालेदार खाणं, याच्यामुळे ऍसिडिटी वाढून तेही स्वरयंत्राला इरिटेट करू शकतात. तर विशेषतः दैनंदिन जीवनात आपण आपल्या आवाजाची काळजी घेतलीच पाहिजे. पण याचा सगळ्यात जास्ती परिणाम कोणावर होतो की व्यवसायाकरता जी लोक आपला आवाज वापरतात, म्हणजे प्रोफेशनल व्हॉइस युजर्स, यांच्यावर या सगळ्या बदलांचा सगळ्यात मॅक्सिमम परिणाम होतो. सो पुढच्या सेगमेंटमध्ये आपण बघूयात की प्रोफेशनल व्हॉइस युजर्स म्हणजे नक्की काय आणि त्यांच्यामध्ये आवाजाचे बदल कसे होतात, काय होतात, हे आपण बघूयात.